मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा। ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथाभाग क्रमशः ऐकता येतील। या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील। चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो, अभ्यासायला मिळतो ते पाहूयात। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र गेल्या अनेक भागापासून आपण पाहतो आहोत। ज्या वेळेला हे चरित्र सांगण्याचा विचार केला त्यावेळेला असं वाटलं सुद्धा नव्हतं की या चरित्राचे इतके भाग आपण करू शकू। जवळपास 196 भाग महाराजांच्या चरित्राचे यापूर्वी आपण आतापर्यंत प्रसारित केले आहेत। आजचा हा भाग महाराजांच्या चरित्राचा 197वा भाग। ही सेवा महाराज तुमच्या माझ्याकडून करून घेतात आणि काही मिनिटांकरता का होईना आपला आणि महाराजांचा सहवास घडतो। या चरित्रात आतापर्यंत आपण महाराजांचं संपूर्ण जीवन चरित्र अगदी तपशीलवार पाहिलं। त्याचप्रमाणे महाराजांनी विविध निरूपणाच्या प्रसंगी, उपदेशाच्या प्रसंगी, संवादाच्या प्रसंगी, पत्रव्यवहारातून जो काही बोध देण्याचा प्रयत्न केला त्यातील काही विषयांवरची महाराजांची बोधवचनं सुद्धा आपण अभ्यासली। श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे महान स्वरूपाचे सिद्धावस्थेला पोहोचलेले असे सत्पुरुष होते। श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे आत्मज्ञानी होते आणि आपल्या देशामध्ये अशी पुष्कळ आत्मज्ञानी माणसं होऊन गेली। या माणसांनी वेदांत, भक्ती, नीती, व्यवहार यांची तत्व तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य संसारी जीवांना समजावून सांगण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला। लहान मोठ्या सर्व स्त्री पुरुषांना गोष्टी ऐकण्याचा नाद असतो, म्हणून वेदांत आणि भक्ती समजावून देताना प्रत्येक सत्पुरुष कथा सांगून त्यांचा तात्पर्यार्थ उघड करतात। श्री ब्रह्मचैतन्य महाराज ज्यावेळेला निरूपण करायचे, ज्यावेळेला प्रवचन करायचे त्यावेळेला ते देखील अशा प्रकारच्या पुष्कळ कथा आपल्या निरूपणातून, प्रवचनातून सांगायचे। या कथांपैकी काही कथा या प्रत्यक्ष घडलेल्या असतात तर काही कथा या प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगावरची शुद्ध रूपकच असतात। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मुखातनं देखील निरूपणाच्या प्रसंगी काही कथा बाहेर पडल्या। त्या कथांमध्ये मोठं तात्पर्य दडलेलं असायचं। त्या कथांपैकी काही कथा आता इथून पुढच्या भागामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, एक सत्यकथा महाराज आपल्या निरूपणाच्या प्रसंगी नेहमी सांगायचे। ती कथा
आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देखील चित्त देऊन श्रवण करा. एका मनुष्याचे आईबाप त्याला लहानपणीच सोडून गेले, लहानपणीच वारले. तो पोरका झाला, अनाथ झाला. त्या गृहस्थाचं लहानपण खूप कष्टात गेलं. तो धर्मशाळेत राहायचा, वार लावून जेवण करायचा, मधुकरी मागून राहायचा आणि म्युनिसिपाल्टीच्या कंदिलावरती अभ्यास करायचा. शिक्षण घेत 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 तो MA पर्यंत शिकला. त्याला चांगली नोकरी मिळाली. तो मोठा अधिकारी झाला. भाग्यानं त्याची एका साधूशी, सत्पुरुषाची भेट झाली. साधू म्हणाला, ज्या भगवंतानं तुला हे सर्व सुखाचे दिवस दाखविले त्याला विसरू नकोस, त्याचं रोज नामस्मरण करीत जा. त्या गृहस्थानं उत्तर दिलं की पेन्शन घेतल्यावर ते माझा सगळा वेळ मी भगवंताच्या नामस्मरणात घालवणार आहे. पुढे चालून तो गृहस्थ सेवानिवृत्त झाला. त्याला पेन्शन मिळाली आणि त्या काळात त्याला 400 रुपये पेन्शन बसली. काही दिवसांनी तो पुन्हा त्या साधूंच्या भेटीला गेला आणि म्हणाला की मी आणखी नोकरी करू का. त्यावेळेला साधूंनी पुन्हा नोकरी करण्याचं कारण त्याला विचारलं. त्यावेळेला तो म्हणाला की ही माझी दुसरी बायको आहे, तिला 4 मुलं आहेत, त्यांच्यासाठी नोकरी करायला पाहिजे. साधूने विचारलं, का बरं, तुझ्याजवळ पैसा नाही का. तो म्हणाला, होय आहे, प्रत्येक मुलाच्या नावाने मी 10,000 रुपये ठेवले आहेत, पण एवढे पैसे त्यांना कसे पुरतील, त्यांचं पुढं कसं होईल. हे त्याचं बोलणं ऐकून साधू हसला आणि त्याला म्हणाला, अरे तू स्वतः भिकारी होतास, तू अनाथ होतास, तुझ्यापाशी काहीही नव्हतं, एकही पैसा नव्हता, आई नव्हती की वडील नव्हते, तू वार लावून जेवत होतास, तू धर्मशाळेत राहायचास. भगवंतानी तुला सांभाळला, भगवंतानी तुला एवढा मोठा केला का नाही. मग तुझ्या मुलांना तो भगवंत सांभाळणार नाही का. यावर तो सद्गृहस्थ खजील झाला. त्याने खाली मान घातली. त्याने त्या साधू महाराजांना काही उत्तर दिलं नाही आणि तो मुकाट्यानं निघून घरी गेला. खरंच या गोष्टीतनं फार मोठा बोध घेण्यासारखा आहे. आपण भगवंतावरती विश्वासच ठेवायला तयार नाही. आपल्या बाबतीत जे जे घडतं ते भगवंताच्या कृपेनं घडतं, ही भावना, हे अनुसंधानच आमच्या चित्ताला साधायला तयार नाही. भगवंतानी जसं आम्हाला सांभाळलं, आजवर सांभाळलं, सांभाळतच तो आपल्याला आला. अहो, आपला प्रत्येक श्वास आणि आपला प्रत्येक निश्वास ही त्या भगवंताचीच किमया आहे ना. मी तर नेहमी सांगतो, डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रसपान छान करीतो, वाचे आम्ही बोलतो, हातानी बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया, ही भगवंताची दया आहे. आम्ही डोळ्यांनी बघतो, कानाने ऐकतो, हाताने काम करतो, पायाने चालतो, अगदी थकेपर्यंत काम करतो आणि थकल्यावर ते झोप घेतो आणि झोपेतून पुन्हा उठतो. ही सगळी कोणाची दया आहे. ही त्या भगवंताची दया आहे. प्रत्येक क्षण जीवनात लाभलेला ही त्या भगवंताची कृपा आहे. प्रत्येक क्षणी जे काही आमच्या जीवनात घडतं हे त्या भगवंताचं कर्तृत्व आहे. आपण उगीच या सगळ्या गोष्टींचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो आणि भविष्य काळाची चिंता करण्यामध्ये आपल्याला मिळालेला हा अनमोल नरदेह वाया घालवितो. आपण भविष्याच्या चिंतेमध्ये हा अनमोल नरदेह वाया घालविण्यापेक्षा त्या काळात जर आपण भगवंताचं चिंतन केलं, त्या काळात आपण भगवंताच्या नामाचं अनुसंधान साधलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या निरूपणातून कायम हेच सांगत आले की चिंता करू नका, चिंतन करा, नामस्मरण करा. श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या निरूपणातनं आणखीन एक सुंदर बोधकथा सांगायचे. ही कथा तर महाराजांच्या आयुष्यात घडलेलीच होती. महाराजांच्या चरित्रात पूर्वी हा प्रसंग येऊन गेलेला आहे. महाराजांच्या चरित्राचे भाग ज्यांनी आत्तापर्यंत सगळे ऐकले असतील त्यावेळेला त्यांच्या नक्की लक्षात येईल की ही कथा खुद्द ब्रह्मचैतन्य महाराजांच्याच बाबतीत घडलेली आहे. एका माणसाला एक सुरेख
आणि सुशील मुलगी होती. स्वभावानं अतिशय आनंदी असल्यामुळं ती मुलगी नेहमी प्रसन्न दिसायची. ती मुलगी वयात आली आणि वयात आल्यावर तिच्या वडिलांनं तिचं लग्न केलं. तिचा नवरा चांगला सुशिक्षित होता, पगारदार होता, घरी सगळं काही चांगलं होतं. सगळ्यांना त्या मुलीच्या भाग्याचं मोठं कौतुक वाटायचं. लग्न होऊन वर्ष दीड वर्ष गेल्यानंतर ती मुलगी गरोदर राहिली. इतर सर्व लोकांना आनंद झाला, पण ती मात्र दिवसेंदिवस पांढरी पडून सुकत चालली. पुष्कळ चांगल्या डॉक्टरांनी तिला तपासलं, पण कोणालाही तिच्या रोगाचं निदान काही होईना. काही दिवसांनी तिला एका साधूला भेटण्याचा योग आला. आईपेक्षाही प्रेमळपणानं त्या साधूनं तिला विचारलं, बाळ, तुझ्या मनाला काय खात आहे ते मला सांग. रामाच्या कृपेनं तुझ्या मनाप्रमाणे घडून येईल. हे ऐकून त्या मुलीच्या डोळ्यात खळकण पाणी आलं. ती म्हणाली, महाराज, काय सांगू, मला मुलगा न होता जर मुलगी झाली तर मी तुला टाकून देईल असं यजमानांनी आणि सासूबाईंनी मला स्पष्ट बजावलंय. त्यामुळं माझा जीव नुसता खालीवर होत असतो. साधू म्हणाला, बाळ, तू काही घाबरू नकोस. राम तुझ्या मनाप्रमाणेच करील, पण मुलगी झाली तरी ती त्यालाच होणार ना. मग आधी त्याला बडवायला पाहिजे. भगवंताच्या कृपेनं तिला मुलगा झाला आणि तिचा छळ वाचला. तात्पर्य, मनुष्य प्राणी हा स्वार्थी असतो हे खरं, पण असे नमुने पाहिले म्हणजे स्वार्थाची मजल किती हीनपणापर्यंत जाते याची आपल्याला कल्पना येईल. हा स्वार्थ जाण्यास भगवंताची उपासना हाच एक उपाय आहे. भगवंतानं जे आपल्याला दिलं त्यामध्ये अत्यंत समाधान मानायला शिकावं, मग सुखदुःखाचं कारणच कुठे उरेल. या गोष्टीमधले जे साधू महाराज होते ते म्हणजे साक्षात प्रत्यक्ष आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज होते. साधू पुरुषांची संगती जीवनात अतिशय महत्वाची आहे. साधू पुरुषांच्या संगतीचा कोणाला काय लाभ होईल ते सांगता येत नाही. किंबहुना साधू पुरुषांची संगती होणं हाच एक मोठा लाभ आहे. आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची संगती या चरित्राच्या निमित्ताने करतो आहोत. त्यांच्या या कीर्ती गायनातून, त्यांच्या या चरित्र गायनातून आपल्याला त्यांचा आणि आपला सहवास घडतो आणि आपल्याला एक मोठाच लाभ मिळून जातो. हा लाभ ज्यांना दररोज मिळवायचा आहे त्यांनी आपलं हे गुरुकुल शिक्षा नावाचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. बेल बटन दाबा, ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल. महाराजांच्या चरित्राचे सुरुवातीपासूनचे सगळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक ऐका. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे महाराजांचं चरित्र, महाराजांची शिकवण अनेक लोकांपर्यंत प्रसार करण्याच्या कार्यामध्ये तुमची आम्हाला मदत होईल. आजचं झालेलं महाराजांच्या चरित्राचं हे चिंतन आपण महाराजांच्या पायावर ते समर्पण करूयात. पुन्हा उद्या याच वेळेला आपण महाराज आपल्याला पुढची कोणती कथा सांगतात ती ऐकण्याकरता उपस्थित होऊयात. तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. मला तुके रघुराया, मला तुके रघुराया, मती उपजो तुझी या गुण गाया.